आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत। अशा आहेत आजच्या हेडलाईन्स। हेडलाईन्स प्रायोजक आरआरसी ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन। अजितदादांचे शिर्डीतील वक्तव्य झाले व्हायरल। माजी जिल्हाध्यक्षांना आता राष्ट्रवादीत स्थान नाही। अकोल्यातील विकासाला कोणाचा खोडा? कोट्यावधीच्या निधीला मुख्यमंत्र्यांची स्थगिती का? जिल्हा परिषदेतील त्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार काय? जिल्हा परिषद सीईओच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष। जिल्हाधिकारी अजित कुंभार ठरले बेस्ट कलेक्टर। लोकसभा निवडणुकीच्या कार्यकाळात उत्कृष्ट काम। रेती उत्खनन करणाऱ्या अवैध बोटी बुडविल्या। महसूल प्रशासनाने स्फोटक लावून उडविल्या। आता सविस्तर बातम्या। उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजितदादा पवार यांचे शिर्डीतील भाषण अकोल्यात व्हायरल होत आहे। याला अकोल्याचा संदर्भ असल्याची माहिती समोर आल्याचे नव्या जिल्हाध्यक्षांचा शोध या निमित्त राष्ट्रवादीत घेतला जात असल्याची माहिती समोर आली आहे। डिपॉझिट जप्त झालेल्या नेत्यांना घरचा रस्ता दाखविण्याचा आदेश दिला गेला आहे। अकोल्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कृष्णा अंधारे यांनी विधानसभा निवडणुकीत बाळापूर मतदारसंघातून निवडणूक लढविली होती। पक्षाच्या आदेशाचे उल्लंघन केल्यानंतर देखील त्यांनी निवडणुकीत अर्ज कायम ठेवला। त्यांचा पराभव झाला। डिपॉझिट जप्त झाले। विधानसभा निवडणुकीनंतर त्यांनी राष्ट्रवादीचे दुपट्टे अंगावर घेत पक्षात असल्याचा खोटा दावा केला। पक्षातील ज्येष्ठांनी त्यांना असे न करण्याचा सल्ला दिला असताना त्यांनी पक्षात असल्याचा देखावा केला। अखेर शिर्डी येथील मेळाव्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजितदादा पवार यांनी स्पष्ट शब्दातच पक्ष शिस्तीचा भंग करणाऱ्यांना पक्षात स्थान नसल्याचे अधोरेखित केले। उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांचे हे भाषण अकोल्यात चांगलेच व्हायरल झाले आहे। इतकेच नाही तर राष्ट्रवादीचे नवे जिल्हाध्यक्ष कोण अशी चर्चा रंगली असून बाळापूरकडे अनेकांनी अंगुली निर्देश केला आहे। नेमके अजितदादा शिर्डीच्या मेळाव्यात काय म्हणाले ते पाहू। आता मात्र आपल्याला उद्याची 5 वर्षाची आखणी करायची, जुळवणी करायची, आपली सगळ्यांचं ती कामाची एक पद्धत करायची। त्यामुळे काही बाबतीमध्ये मात्र त्याच्यामध्ये महिला असतील, युवक असतील, युवती असतील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, इतर सेल असतील, त्याही संदर्भात आपल्याला निर्णय घ्यावे लागणार आहेत आणि ते आम्ही घेणार आहे। दुसरी गोष्ट, काही जिल्हाध्यक्षांना मी सांगितलं होतं तुम्ही नका या भानगडीत पडून उभं राहण्याच्या। उभे राहिले, डिपॉझिट जप्त झाली, परत बारकी तोंड घेऊन येतात। दादा आता जाऊ द्या, आता चुकलं आमचं, आता घ्या। आता काही पदर पण फाटलीत, सगळे पदरात घ्यायची सारखी परिस्थिती राहिली नाही। त्याच्यामुळं कुणाला काही घेतलं जाणार नाही। एकदा त्यांना कळलंच पाहिजे शिस्त काय असते ते, आणि त्या पद्धतीनंच त्यांना वागवलं जाईल। ह्याची पण नोंद या शिबिराच्या निमित्तानं ज्यावेळेस आपण घड्याळ तेच पण वेळ नवी हे आपण म्हणतो, त्यावेळेस आपण या गोष्टीची पण नोंद आपण घ्यावी। महायुतीचे मुख्यमंत्री म्हणून असलेल्या एकनाथ शिंदे यांनी अकोल्याच्या विकासासाठी कोट्यवधीचा निधी दिला होता, पण विधानसभा निवडणुकीनंतर हा कोट्यवधीचा निधी या निधीचे विकास कामे थांबवण्यात आली आहे। यात महायुतीच्या एका नेत्याने खोडा घातला असून महायुतीमधील वादाने अकोल्याच्या विकासाचे कोट्यवधी अडकले आहे। अकोल्याच्या विकासात अकोल्यातील लोकांचा खोडा असल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असताना कोट्यवधीचा निधी विधानसभा निवडणुकीपूर्वीच मंजूर झाला होता, पण या निधीचे वर्क ऑर्डर निघत असताना त्या थांबवल्या गेल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे। सुमारे 3 ते 40 कोटीचा विकास कामे थांबली असून नेमके कोणी हा निधी थांबवण्यासाठी प्रयत्न केला असा प्रश्न आता विचारला जात आहे। महायुतीत सत्तेतील नेत्यांनीच हा निधी आणला होता। महायुतीची सत्ता असताना कोट्यवधीचा निधी थांबवण्यासाठी कोणाचा दबाव होता असा प्रश्न विचारला जात आहे। अकोल्याच्या विकासासाठी आलेल्या निधीवर कोणी फुल्या मारल्या असा प्रश्न या निमित्त विचारला जात असून नगरविकास मंत्री म्हणून एकनाथ शिंदे काही धोरणात्मक निर्णय घेणार आहे की नाही असा प्रश्न विचारला जात आहे। महायुतीत असलेल्या अंतर्गत संघर्षातून कोट्यवधीचा निधी थांबवल्याची माहिती आहे। महायुतीच्या कोणत्या नेत्याने कोट्यवधीचा निधी थांबवला असा प्रश्न या निमित्त चर्चेला जात आहे।
अकोला जिल्हा परिषद मधून लघु सिंचन विभागात दिलेल्या 3 पदोन्नती प्रकरण आता वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता निर्माण झाली असून याबाबत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी काय कारवाई करतात याकडे आता सर्वांचं लक्ष लागले आहे। अकोला जिल्हा परिषद मधील लघु सिंचन विभागातील अभियंत्यांना कनिष्ठ अभियंता म्हणून पदोन्नती देण्यात आल्या होत्या। या पदोन्नत्या आता वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत। 11 ऑक्टोबर 2018च्या शासन निर्णयानुसार सरळ सेवा पदोन्नती प्रति नियुक्ती अदा करण्याकरिता आयुक्त मृद व जलसंधारणा संभाजीनगर यांना नियुक्ती पदाधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे। या अधिसूचनेच्या प्रति राज्यातील सर्व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना 4 नोव्हेंबर 2024 रोजी महाराष्ट्र शासनाचे सचिव गणेश पाटील यांच्यातर्फे पाठविण्यात आले आहे। ग्रामविकास विभागाच्या 26 एप्रिल 2021 चा शासन निर्णय मृद व जलसंधारण विभाग यांना लागू होत नाही। त्यामुळे जिल्हा परिषद मधील 3 कनिष्ठ अभियंता यांची पदोन्नती चांगलीच वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे। येणाऱ्या काळात सदरच्या प्रकरणात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी हे काय कारवाई करतात याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे। राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून अकोल्याचे जिल्हाधिकारी अजित कुंभार यांना लोकसभा निवडणुकीसाठी उत्कृष्ट निवडणूक निर्णय अधिकारी पुरस्कारासाठी निवडण्यात आले आहे। हा पुरस्कार राष्ट्रीय मतदाता दिनी 25 जानेवारी रोजी पुण्यात राज्यस्तरीय कार्यक्रमात प्रदान केला जाणार आहे। अकोला लोकसभा निवडणुकीत जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम केले। उत्कृष्ट कामगिरीसाठी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय द्वारा पुरस्काराची घोषणा करण्यात आली। पुरस्कारासाठी अपर जिल्हाधिकारी रामदास सिद्धभट्टी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी महेश परंडेकर, निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील, उपविभागीय अधिकारी अनिल भालेराव यांनी पुष्पगुच्छ देऊन जिल्हाधिकारी कुंभार यांचे अभिनंदन केले। निवडणूक काळात सर्व अधिकारी कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले, त्यामुळे निवडणूक प्रक्रिया व्यवस्थित पार पडली। सर्वांच्या योगदानामुळे जिल्ह्याला हा पुरस्कार मिळाला असे सांगून जिल्हाधिकारी यांनी सर्व सहकार्याचे अभिनंदन केले। अकोल्यातील शासकीय यंत्रणा इतकी गाफील आहे की 25 वर्षापासून अकोल्यात वास्तव्यात असलेल्या अफगाणी नागरिकांना मतदान ओळख कार्ड देत त्यांना पुरावे उपलब्ध करून देण्यात गुंग आहे। या बेजबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यावर कारवाईची गरज असून या 2 अफगाणी नागरिकांच्या विरोधात गुन्हा दाखल असून ज्यांनी मतदान कार्ड तयार केले त्यांच्या विरोधात कारवाई का केली जात नाही असा प्रश्न विचारला जात आहे। अफगाण नागरिक अमजद लुअंग खान व परवीन लुअंग खान हे सन 2001 पासून अकोल्यात वास्तव्यात होते। त्यांनी मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी जोडलेल्या दस्तऐवजात हा उल्लेख असून स्वतःचे जन्मस्थळ अकोला असल्याचे शपथपत्रात नमूद केले। कागदपत्राची पडताळणी जिल्हा निवडणूक विभागाने करणे आवश्यक होते, ते न करताच मतदान कार्ड देण्यात आले। शालांत परीक्षा प्रमाणपत्रावर जन्मस्थळ म्हणून अफगाणिस्तानमधील पक्तिया जुर्मत असा उल्लेख असल्यानंतरही अकोला पश्चिम मतदारसंघाच्या मतदार यादीत नावाची नोंद झाली। त्यानंतर शालांत परीक्षा प्रमाणपत्राची प्रत व रहिवासी पुरावा म्हणून विद्युत देयकांच्या आधारे अफगाणिस्तानातील 2 नागरिकांनी भारतीय निवडणूक आयोगाकडून मतदान कार्ड मिळवले। ज्या प्रमाणपत्राच्या आधारे मतदान कार्ड काढले ते प्रमाणपत्र मिळवले। शपथपत्रावर जन्मस्थळ अकोला असल्याचा उल्लेख व घर मालकाचे इलेक्ट्रिक बिल हे पुरावे निवडणूक आयोगाकडून विहित करण्यात आलेल्या पुराव्यांपैकी होते असा दावा आता निवडणूक विभागाकडून करण्यात आला आहे। हा प्रकार उघडकीस आल्यानंतर त्या व्यक्तींची नावे मतदार यादीतून वगळण्यात आली आहेत। आता या व्यक्तींनी दिलेल्या पत्त्यावर राहत नसल्याचेही पुढे आले आहे। या प्रकरणी रामदासपेठ पोलीस ठाण्यात अफगाण नागरिक अमजद लुअंग खान व परवीन लुअंग खान यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता। मात्र अफगाण नागरिक दिशाभूल खोटी पुरावे सादर करत असल्याचे निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांच्या लक्षात का आले नाही असाही सवाल उपस्थित करण्यात येत आहे। इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर। ना दर महिन्यात रिचार्जची भानगड, ना डाटा पॅक संपण्याचं टेन्शन। आमच्या घरी आहे RRC ब्रॉडबँड कनेक्शन। तुम्ही घेतलाय काही वर्षाचा नवा प्लॅन? विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत। शासनाच्या नागरी व पुरवठा विभागामार्फत जिल्ह्यातील शिधापत्रिकाधारकांना धान्याची उपलब्धता रेशन दुकानदारद्वारे करून देण्यात येत असते, परंतु काही रेशन दुकानदार शिधापत्रिकेधारकांना धान्याचे वितरण वेळेवर करत नसल्याने लाभार्थी नागरिकांना धान्यापासून वंचित राहावे लागत आहे। अकोला पुरवठा विभाग अंतर्गत येत असलेल्या खदान परिसरातील एका रेशन दुकानावर असा प्रकार घडत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे। जिराबावडी खदान येथील रहिवासी वयोवृद्ध महिला सरस्वती भोनाजी खरात यांना
खरात यांना नियमित धान्य दुकानदार देत नसल्याची तक्रार त्यांनी पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांना भेटून केली आहे। सरस्वती खरात या वयोवृद्ध महिलेची मुलगी 80% मतिमंद असल्यावरही त्यांना वारंवार रेशन दुकानावर जाऊन धान्य मागावे लागत आहे। सदरचा रेशन दुकानदार हा गेल्या 3 महिन्यापासून त्यांच्या शिधापत्रिकावर धान्य घेतल्याची एंट्री करतो, परंतु त्यांना धान्य देतच नाही असा आरोप वयोवृद्ध महिलेने केला आहे। लाभार्थी महिलेला भेटणारे धान्य कोणाच्या घशात जात आहे असा प्रश्न निर्माण झाला आहे। सदरच्या प्रकाराकडे गांभीर्याने लक्ष देत जिल्हा पुरवठा अधिकारी याबाबत काय कारवाई करतात याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे। अनाजाला गेलो की सर हा अनाज देत नाही, थंब नाही येत म्हणते तुमच्यावाला, जा ऑफिसावर साहेबाजवळ जा, नाही तर तुम्ही त्या याचा थंब करायला डबल जा। आता थंब केलं मी सध्या मतदानच्या वरती, डबल जा म्हणते त्याजवळ तुम्ही थंब करायला लाया। 3 महिने झाले देतच नाही। राशन घेतलं इंटरी करून देते, तर घेते इंटरी करून देते, मग तुमचं राशन तुम्हाला देत नाही? नाही। आमची गज ना मंगला नावाची पोरगी आहे, मतिमंद आहे, बुडा आहे, मागली का बस आम्हाला राशन द्यावा यानं म्हणते तुमचा थंब येत नाही म्हणते, जा साहेबाजवळ, थंब नाही येत म्हणते तुमच्यावाला, काय करा आम्ही नाही देत, आम्ही जा साहेबाजवळ जा। काय करतात या संघ आपण हुज्जत करू नाही शकत। लढतात लोक असे ढळढळ का मथारे कोथारे लोक वापस जातात। विदर्भाची सांस्कृतिक नगरी म्हणून अमरावतीचे नावलौकिक आहे। कला, क्रीडा व सांस्कृतिक आदी वैभव नेहमीच जतन करून प्रवीण खोडके मेमोरियल ट्रस्ट व शोध प्रतिष्ठानच्या वतीने प्रयत्न केले जातात। या निमित्त अमरावतीकरांना विविध कला, क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे बहारदार मेजवानी दिली आहे। अभिनेत्री डेझी शहा यांची प्रमुख उपस्थिती असेल। स्थानिक कलाकारांच्या कला विश्वकारांनी नटलेले तसेच विविध प्रजातींचे पुष्प प्रदर्शनाने बहरलेला सांस्कृतिक महोत्सव आता नव्या रंगात, नव्या दिवसात व जल्लोषात अमरावतीकरांच्या भेटीला येत आहे। प्रवीण खोडके मेमोरियल ट्रस्ट व शोध प्रतिष्ठानच्या वतीने 24 ते 26 जानेवारी 2025 दरम्यान 3 दिवसीय अमरावती आमदार सांस्कृतिक महोत्सव 2025 चे आयोजन संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन अमरावती येथे करण्यात आल्याची माहिती पत्र परिषदेत आमदार सुलभा खोडके यांनी दिली। यावेळी पत्र परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजय खोडके व प्रवीण खोडके मेमोरियल ट्रस्ट शोध प्रतिष्ठानच्या पदाधिकारी उपस्थित होते। या कार्यक्रमाचे उद्घाटन व बक्षीस वितरण सोहळा 24 जानेवारी रोजी दुपारी 2 वाजता सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन व विदर्भस्तरीय भव्य पुष्प प्रदर्शनी व स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा पार पडणार आहे। या कार्यक्रमाला जय हो चित्रपट फेम अभिनेत्री डेझी शहा हिचे विशेष आकर्षण राहणार आहे। या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी सौरभ कटियार, पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी, जिल्हा परिषदचे मुख्य कार्य अधिकारी संजिता मोहपात्रा, जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद, महापालिका आयुक्त सचिन कलत्रे यांची प्रामुख्याने उपस्थिती राहणार आहे। गेल्या काही दिवसांपासून राज्यात तापमानात वाढ झाली असून राज्यातील थंडी गायब झाली आहे। अकोल्यातील पहाटेच्या तापमानात वाढ झाली आहे। सकाळचे तापमान हे 16 अंशापर्यंत पोहोचले आहे, तर दिवसाचे कमाल तापमान हे 35 अंश सेल्सिअसवर गेले आहे। गेल्या 2 दिवसांपासून तापमानात 4 ते 5 अंशांनी वाढ झाली आहे, तसेच किमान तापमानात वाढ होऊन तो 16 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचला आहे। अकोल्यात कमाल तापमान हे 35 अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले असून आकाश निरभ्र राहण्याची शक्यता आहे। त्यामुळे कमाल तापमान पुढील काही दिवसात वाढ होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे। महाराष्ट्रामध्ये पुढचे 5 दिवस कोरड्या वाऱ्यांचा प्रवाह सक्रिय असणार आहे, असे पुणे हवामान विभागाकडून सांगण्यात आले। अकोल्याचे किमान तापमान 2 अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे, तर कमाल तापमानात 4.5 ते 5 अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे। त्यामुळे अकोलेकरांना आजपासून चटके बसायला सुरुवात झाली आहे। पुढील काही दिवसात तापमानात वाढ होते की थंडी कायम राहते हे पाहण्यासारखे असेल। इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर। पेट्रोलचे वाढले दर, गॅस सिलेंडरच्या वाढल्या किमती, जीवनावश्यक वस्तू असो की कपडे यांचे देखील वाढले दाम। अकोल्यात पहिल्यांदाच इतर टेलिकॉम कंपन्यांपेक्षा स्वस्तात इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन RRC नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेड द्वारे स्वस्तात इंटरनेट कनेक्शनच्या संधीचा फायदा घ्या आणि बचत करा। निम्म्या पैशात मिळवा इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन RRC नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेड। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत।
MIDCचे प्रादेशिक कार्यालय अमरावती येथून अकोला येथे आल्यास अकोला, वाशिम, बुलढाणा जिल्ह्यातील व्यापारी उद्योजकांची सोय होईल असा उद्देश होता। या संदर्भात पाठपुरावा झाल्यावर 6 महिन्यापूर्वी अकोला येथे प्रादेशिक कार्यालय सुरू झाले, परंतु इथे अधिकारी नसल्यामुळे कामासाठी अमरावतीला जाण्याशिवाय पर्याय नाही। उद्योजकांच्या मागची झंझट अद्याप थांबली नाही। अमरावती येथील प्रादेशिक कार्यालय या भागातील नागरिकांसाठी गैरसोयीचे असल्याने अकोला येथे आणावे अशी मागणी होती। त्यानुसार 6 महिन्यापूर्वी अकोला येथे कार्यालय सुरू झाले, परंतु ते नाममात्र ठरले। अधिकारीच उपलब्ध नसल्यामुळे कुठलीही कामे होत नाहीत। MIDC मध्ये मनुष्यबळाची कमतरता ही डोकेदुखी ठरली आहे। बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा तर वाशिम जिल्ह्यातील मानोरा मंगरुळपीर तालुक्यातील व्यापारी उद्योजकांना गैरसोयीचे ठरते। तसेच अकोला जिल्ह्यातील संबंधितांची कामे तातडीने व्हावी या उद्देशाने अकोला येथे प्रादेशिक कार्यालयाची आवश्यकता आहे, परंतु ही अडचण अद्याप दूर झालेली नाही। वरिष्ठांनी याकडे लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे। बुलढाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा जलाशयात अवैध रेती उपसा सुरू होता। महसूल प्रशासनाने वारंवार सूचना दिल्यावर हे थांबले नाही। अखेर महसूल प्रशासनाने या बोटी जिलेटिनच्या कांड्या लावून उडविल्या। अशा प्रकारची विदर्भातील ही पहिली कारवाई असावी अशी चर्चा रंगली आहे। खडकपूर्णा जलाशयात अवैधरित्या वाळू उपसा करणाऱ्या बोटीची शोध मोहीम राबवली गेली। खडकपूर्णा जलाशयामध्ये अवैधरित्या वाळूचा उपसा करणाऱ्या बोटी टाकून ज्यांच्या सहाय्याने वाळू उपसतात अशा बोटी नष्ट करण्याची मोहीम राबवण्यात आली। अवैधरित्या उपसा केलेली रेती सुद्धा सदर बोटीमध्ये आढळून आली। त्यावरून सदर मजुरांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। रेतीची दोन्ही बोटी जिलेटिनच्या सहाय्याने उडून त्याचे नुकसान करण्यात आले। तसेच ड्रोनच्या सहाय्याने उसळून व बायगावच्या मध्यभागी एक बोट आढळून आली। ती बोट सुद्धा जिलेटिनच्या सहाय्याने उद्ध्वस्त करण्यात आली। अशा प्रकारे 3 बोटीवर कारवाई करण्यात आली। यामध्ये 3 बोटींची किंमत अंदाजे 30 लाख रुपये आहे। यापुढेही बोटीच्या सहाय्याने अवैध रेती उत्खननाचा प्रयत्न झाल्यास जिल्हास्तरीय शोध व बचाव पथकाचे मार्फत अवैध उत्खननाबाबत वारंवार कारवाई करण्यात येईल। तसेच जे शेतकरी रेतीचे अवैध उत्खननास रस्ता उपलब्ध करून अवैध रेतीसाठा करण्यास सहकार्य करतील त्यांच्या 7/12वर याबाबतचा बोजा चढविण्यात येईल याची नोंद घ्यावी। तसेच रेतीचे अवैध उत्खनन व वाहतूक होऊ नये यासाठी गस्ती पथक स्थापन करण्यात आले आहे। आज जिल्हास्तरीय शोध आणि बचाव पथकाचे जे NDRFची टीम आहे ते टीमच्या माध्यमातून खडकपूर्णा धरणामध्ये अवैधरित्या ज्या बोटी चालतात त्याच्यावर कारवाई करण्यासाठी शोध मोहीम करण्यात आली। सकाळी 10 वाजता मोहीम सुरू केली। सर्व पाहत येऊन इथं शिनगाव जहागीरच्या या भागांमध्ये आपण बघता की या ठिकाणी ही बोट आणि फायबर अशा प्रकारची ती बोट आहे। त्याच्यामध्ये आतमध्ये गेलं तर तिथं त्यांनी धरणातली रेतीसुद्धा या ठिकाणी जमा केलेली आढळून आली। त्या ठिकाणी 3 मजूर होते, ते सदर मजूर झारखंडचे असल्याचे सांगतात। त्यांना पोलीस स्टेशनला पाठवण्यात आलेलं आहे। सद्यस्थितीत ही बोट बाहेर काढणे ही अशक्य बाब आहे आणि अशीच जर बोट राहिली तर ती बोट पुन्हा वापर करतात। त्याच्यामुळे आपल्याला जिलेटिनच्या सहाय्याने ही बोट उडवण्याची कारवाई करणं आवश्यक आहे। तर ती प्रक्रिया आता आपण बत्ताई करत आहोत आणि अशाच प्रकारची शोध मोहीम आपण करून ते सर्व बोटी नष्ट करण्याची कारवाई या ठिकाणी करत आहोत। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। हेडलाईन्स प्रायोजक RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन। अजितदादांचे शिर्डीतील वक्तव्य झाले व्हायरल। माजी जिल्हाध्यक्षांना आता राष्ट्रवादीत स्थान नाही। अकोल्यातील विकासाला कोणाचा खोडा? कोट्यावधीच्या निधीला मुख्यमंत्र्यांची स्थगिती का? जिल्हा परिषदेतील त्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार काय? जिल्हा परिषद सीईओच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष। जिल्हाधिकारी अजित कुंभार ठरले बेस्ट कलेक्टर। लोकसभा निवडणुकीच्या कार्यकाळात उत्कृष्ट काम। रेती उत्खनन करणाऱ्या अवैध बोटी बुडविल्या। महसूल प्रशासनाने स्फोटक लावून उडविल्या।
बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2.25 लाख दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे YouTube चॅनल सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRC YouTubeचे हे चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नव्या बातमीपत्रात. तोवर नमस्कार.